सर्वप्रथम मी डॉक्टर सुधीर देशमुख, अधिष्ठाता डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय विष्णुपुरी नांदेड येथून अभिमानाने हे सांगू इच्छितो की डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील रुग्णालयाच्या ART सेंटरचं नाव हे भारताच्या नकाशावर आलं. याचं कारण असं आहे की आमच्या ART सेंटरमध्ये जवळपास 7,500 पेक्षा जास्त रुग्ण हे आता सध्या त्यांचा निदान आणि उपचार रेग्युलरली घेत आहेत. हे सगळ्यात महत्वाचे. एवढी मोठी संख्या कुठंच नाही. आणि दुसरी गोष्ट, या संख्येमध्ये 100% रुग्ण हे आमची OPD अटेंड करतात, निदान घेतात, उपचार घेतात आणि वेळोवेळी त्याचं सहकार्य करतात. त्यामुळं आपली संख्या मोठी असल्या कारणाने आणि याच संख्येच्या आधारे नॅशनल एड्स कंट्रोल प्रोग्रामच्या अंतर्गत नवी दिल्ली येथे 1 तारखेला एड्स दिवस साजरा करण्यात आला. त्या अनुषंगाने त्या दिवशी भारतातील सर्व रुग्णालयांची रँकिंग काढण्यात आली. तर ते रँकिंग काढल्यानंतर आपलं जे रुग्णालय आहे हे देशात नंबर 2 ला मानांकित मिळालेलं आहे, त्याला मानांकन मिळालेलं आहे. त्याचं कारण असं आहे की टोटल त्या सर्व एड्सच्या ज्या संस्था आहेत त्यांनी भारतभरातील सर्व एड्सवर इलाज करणाऱ्या सेंटरचं मानांकन केलं, त्यांची परीक्षा घेतली आणि त्या परीक्षेमध्ये 14 विविध प्रकारचे पॅरामीटर ठेवले होते. 14 पॅरामीटरच्या माध्यमातून त्यांनी सगळ्या पूर्ण या सेंटरची शहानिशा केली आणि त्या शहानिशा केल्यानंतर त्या 14 सेंटरमध्ये 14 मानांकनामध्ये आपल्या हॉस्पिटलचं मागच्या वर्षी 38 मार्क फक्त मिळाले. 100 पैकी 38 मार्क होते मागच्या वर्षी. तर ते मार्क वाढून यावर्षी आपल्याला 75 मार्क मिळालेले आहेत. त्याचं मार्काची लिस्ट आपल्याकडे प्राप्त झालेली आणि त्या मार्काच्या अनुषंगाने आणि नंबर ऑफ पेशंट्स आपल्याकडे किती आहेत आणि आपलं सेंटर किती मोठ्या एरियाला आणि किती मोठ्या रुग्णांना ते त्याची सुविधा देतं, ह्या सर्व गोष्टी बघितल्यानंतर आपलं सेंटर जे आहे ते महाराष्ट्रात नंबर 1 ला आलेलं आहे आणि भारतात नंबर 2 ला आलेलं आहे. ही याच्यामध्ये आपण येणाऱ्या रुग्णांचं वेळोवेळी त्यांचं निदान केलं जातं, त्यांच्या विविध चाचण्या केल्या जातात, त्यांच्या व्हायरल लोड आहे, त्यांचे HIV टेस्टिंग आहे. या सर्व टेस्टिंग करून एखाद्या रुग्णांमध्ये कमी जास्त प्रमाणात व्हायरल लोड असेल त्याप्रमाणे गोळ्या औषधामध्ये बदल केले जातात. त्याचबरोबर त्यांना चांगली सुविधा आपण निशुल्कपणे सगळ्यांना फ्री सुविधा देते शासनाच्या माध्यमातून. तर ही फ्री सुविधा औषधोपचाराची असेल, निदानाची असेल, विविध चाचण्या असतील, त्या अगदी फ्रीमध्ये केल्या जातात. आणि त्याचबरोबर त्यांचं मानसिक उंचावणे, मानसिक बळ उंचावणे, त्यांना मानसिक आधार देणे, या सर्व गोष्टी, त्यांना विविध प्रकारचे आहाराविषयी माहिती देणे, मानसिक आधाराविषयी माहिती देणे, या सर्व गोष्टीची माहिती अगदी निशुल्कपणे सातत्यानं देऊन आपण ही सर्व मानांकन उंचावले आणि म्हणून आपल्याला 38 मार्कावरून आपण 75 मार्कावर गेलो आणि आज भारतात दुसरा आणि महाराष्ट्रात पहिला येण्याचा मान या वैद्यकीय महाविद्यालयातील ART सेंटरला मिळाला. मानांकन मिळालेली आहेत, तर ही मानांकन मिळवण्यामध्ये आपल्या बरोबरच काही कर्मचारी अधिकारी पण असतील ना? निश्चितपणे माझ्या बरोबरच माझ्या मेडिसिन विभागाचे विभाग प्रमुख डॉक्टर शीतल राठोड मॅडम, त्याचबरोबर इथं उबैदुल्ला खान म्हणून आमचे ARTचे नोडल ऑफिसर आहेत, त्यांचाही खूप मोठा सहभाग आहे. त्यानंतर ते आमचे डॉक्टर कपिल मोरे आहेत, ते पण याच्यामध्ये ओपिनियन देतात. आणि डॉक्टर प्रदीप जाधव म्हणून तिथं काम करतायत आणि त्यांच्या हाताखाली काम करणारे सर्व आमचे कर्मचारी आहेत. तिथं काही डॉक्टर्स आहेत, नर्सेस आहेत, त्याच्यानंतर काउन्सिलर असतात, फार्मासिस्ट आहेत. हे सर्व लोक काम करून त्यांनी एवढ्या मोठ्या रुग्णांची सेवा एका सेंटरला अगदी निर्धोकपणे आणि व्यवस्थितपणे न कंटाळता करत इतके मोठे रुग्ण सांभाळणे ही काही साधी गोष्ट नाहीये. 7,500 रुग्ण सातत्यानं आमच्या OPDला येत असतात. तर त्यांना आल्यानंतर प्रत्येक वेळी त्यांना सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याचं काम ह्या ART सेंटरमध्ये अतिशय उत्साहानं केलं जातं आणि त्याचाच परिणाम म्हणून आपण एवढं चांगलं मानांकन देशामध्ये आज मिळवलेलं आहे. तर त्या सर्वांचंही मी आपल्या ह्या माध्यमातून अतिशय अभिनंदन करतो, कौतुक करतो त्यांचं. आणि अजून पुढच्या वर्षी याच्यापेक्षाही चांगलं काम करण्याची त्यांना शक्ती देवो एवढी एक प्रार्थना मी करतो. आणि या सर्वांचं मनुष्य पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन करतो. आणि आपल्या सर्व मीडियानी याची नोंद घेतली त्याबद्दल ह्या मीडियाचं सुद्धा मी मनापासून आभार मानतो. आणि या गोष्टीचा लाभ सर्व रुग्णांनी घेतलेला आहे. त्या रुग्णांनी असाच लाभ घेत राहावा. रेग्युलर गोळ्या घेणं, हे एड्सचा आजार असा आहे की आता पूर्वी हा फार म्हणजे भीतीदायक आजार होता 80-90च्या दशकात किंवा मागच्या सेंचुरीमध्ये.
पण आता कसं झालंय, याचा इलाज इतका चांगला झालेला आहे, उपचार इतका चांगला आहे की बीपी किंवा शुगर सारखी बिमारी आपण जसं रेग्युलर गोळ्या घेतल्या तर त्याचं नॉर्मल आयुष्य ते जगू शकतो रुग्ण. तर याच्या एड्समध्ये सुद्धा जर रुग्ण व्यवस्थित निदान आणि उपचार करून घेत असेल तर ते त्याच्या आयुष्यातला एकही दिवस कमी होणार नाही याची शाश्वती आम्ही आमच्या वैद्यकीय शास्त्राच्या माध्यमातून त्यांना देऊ इच्छितो. त्यांना आश्वस्त करतो की तुम्ही फक्त रेग्युलर निदान उपचार करा, तुमच्या आयुष्यातला एकही दिवस कमी होणार नाही याची गॅरंटी आम्ही देऊ शकतो. इतपत चांगले उपचार आणि निदान पद्धती आपल्या ॲलोपॅथीमध्ये उपलब्ध आहे. तर त्याचा लाभ सर्व रुग्णांनी घ्यावा एवढीच या माध्यमातून विनंती करतो आणि धन्यवाद.